कधी काळी मराठवाड्यातील गावागावात पाण्यासाठी रात्र जागून काढण्याची वेळ यायची। विहिरी, टँकर आणि हंडाभर पाण्यासाठी रांगा लागायच्या। पण काळ बदलला आणि आता तीच रात्र डिझेलसाठी जागून काढण्याची वेळ आली आहे। शेतकऱ्यांच्या अंगणात पाण्यासाठी ठेवलेले कॅन आज डिझेलने भरले जात आहेत। डिझेल तुटवड्यामुळे मराठवाड्यात शेतकरी आणि वाहन चालकांवर मोठं संकट ओढवलंय। रात्रीच्या रात्री शेतकरी कॅनभर पेट्रोल मिळवण्यासाठी वणवण फिरतायत। पंपावर रांगेत 10-12 तास घालवण्याची वेळ त्यांच्यावर आली आहे। या सगळ्याचा आमचे प्रतिनिधी कृष्णा केंडे यांनी आढावा घेतलेला आहे, कारण संपूर्ण महाराष्ट्राची झोप उडवणारा, शेतकऱ्यांच्या व्यथा महाराष्ट्रासमोर मांडणारा हा एक्सक्लुसिव्ह रिपोर्ट पाहूयात। मराठवाडा 1-2 वर्षापूर्वी या मराठवाड्याची मे महिन्याची ओळख म्हणजे दुष्काळवाडा, टँकरवाडा आणि आज मे महिन्यात मराठवाड्याची ओळख म्हणजे डिझेलचा तुटवडा अशी झाली आहे। खरं तर मे महिन्यात मराठवाड्यातल्या गावागावात अशा कॅनच्या रांगा पाहायला मिळायच्या आणि त्याचं कारण असं होतं की रात्री अपरात्री कधीही पाण्याचं टँकर यायचं आणि लोक ओरडायचे, आलं पाण्याचं टँकर आलं। आज लोक ओरडतायत, चला उठा, डिझेलचं टँकर आलंय। आणि त्यामुळे रात्री अपरात्री लोक डिझेलसाठी जागे आहेत आणि तरी देखील त्यांना डिझेल मिळत नाही। मी सध्या जिथं थांबलोय तो एक पेट्रोल पंप HP चा आणि आता रात्रीचे किती वाजलेत हे मी तुम्हाला दाखवतो। त्यासाठी यांची घड्याळ आपण पाहूया आणि ही घड्याळ आपण पाहिल्यानंतर आपल्या लक्षात येईल की 11:11 झालीत आणि 11:11 ही अशी भली मोठी लाईन कॅनची लागलेली आपल्याला पाहायला मिळते। कुठला रोड आहे दादा हा? सावखेड श्रामपूर वैजापूर श्रीरामपूर वैजापूर। हो बरं, श्रीरामपूर वैजापूर रोडवरील हे एक पेट्रोल पंप आहे आणि या पेट्रोल पंपावरती ही अशी लांब लचक कॅनची रांग या ठिकाणी लागली आहे। हे किती लिटरचं आहे? 200 लिटर। आता एवढं मिळणार आहे का? नाही भेटणार, 2000चं फक्त। 2000 रुपयाचं फक्त 2000चं मिळणार। 2000। किती वाजल्यापासून लाईन लावू बाय? 3 तास झाले। 3 तास झाले। काय अडलंय काय तुमचं? शेती काम नांगरणी होत नाही? नाही। बरं, आणि किती दिवसापासून येतात? दररोज येतो, पण आजच भेटलं तेल, नसेल तर मग मागा जातो उचलली कॅन्ड घरी। आता डिझेल भेटत नाही, नांगरणी कशी करायची, मेहनत कशी करायची, त्याला परत पीक रोट्या करायचा, पीक उभा करायचं। मग बैलाचं काय? बैलाचं मग नंतर बैलाचं आहे ना, एकदा ही पहिली मेहनत ट्रॅक्टरची आहे ना। मला सांगा, बैल इकून ट्रॅक्टर घेतलं, आता ट्रॅक्टर इकून बैल घ्यायची वेळ आली आहे का? हो वेळ आली आहे साहेब। आजचे दिन आ गए, चांगले आजचे दिन आले म्हणले। सारी शेतकरीचे हाल आहे, बाकी काही कोणाचे काही नाही आहे। माणसं नाही आहेत पण कॅनी लागल्यात, कारण उद्या जर डिझेल आलं तर आपला नंबर जायला नको आणि त्यामुळे अशा पद्धतीची रात्र जागून शेतकऱ्याला काढावे लागते। एकरभर नांगरण्यासाठी, एकरभर जे त्याचं शेत आहे त्याची मशागत करण्यासाठी, म्हणजे बैल विकले, ट्रॅक्टर घेतलं, आता ट्रॅक्टर विकून पुन्हा बैल घ्यायची शेतकऱ्यांवरती वेळ आली आणि याचं कारण आहे डिझेल टंचाई। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।